नमस्कार, मी सपना दांडगे. मी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. संग्रामपूर येथे 80वा शासकीय स्वातंत्र्य दिवस साजरा. दिनांक 15 ऑगस्ट रोजी देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते सकाळी 9:05 ध्वजारोहण करण्यात आले. एक साथ वंदे मातरम साथ में गाएंगे। शुरू कर। नमस्कार, मी गट विकास अधिकारी संग्रामपूर माधव पायगन. सर्व संग्रामपूर तालुक्यातील जनतेला 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांनी आपल्या कर्तव्याचं पालन करा. आपला स्वातंत्र्य दिन हा उत्साहात, आनंदात आणि कर्तव्य दृष्टीने पालन करा. धन्यवाद. नमस्कार, मी उपसरपंच ग्राम मुकाना तालुका संग्रामपूर. मी शीतल रवींद्र गवांडे. सर्व वकाना येथे ग्रामवासियांना तसेच सर्व भारतीयांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक मंगल कामना व्यक्त करते. जय हिंद, जय भारत, जय संविधान. संग्रामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना तालुका प्रशासनाच्या वतीनं मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपन्न होणार आहे.
सलामी देगा। व तामगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विलास बोपटे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा इंद्र हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी आपली परेड मार्च काढून राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. जय श्रीमान श्रीमान यहाँ पर हमारी परेड समाप्त होती है. जय श्रीमान. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांना, सर्व मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना दैनेबाई आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. Mein Gott. Kandidat! Agak bergerak! Tidak mat! Kandidat! Tina, tina, tanya, cergap! Tanya, mat!
गांधीजी तीन में बाहर चल गए बाप मत गांधीजी गांधीजी निकलना चल दाहिने चल गए दाहिने मत 1 2 3 4 तीन बाहर चल गए बाप मत 1 2 3 4 तीन बाहर चल गए बाप मत 1 2 3 4 तीन दाहिने चल गए दाहिने मत 1 2 3 4 बढ़िया पीछे मत 1 2 3 4 दोनों स्टेम चलो करना सामने चलो चलो डक तीन दाहिने चल गए दाहिने मत 1 2 3 4 बढ़िया पीछे मत 1 2 3 4 गांधीजी संग्रामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना तालुका प्रशासनाच्या वतीनं मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी उपसरपंच ग्राम उकाना तालुका संग्रामपूर. मी शीतल रवींद्र गवांडे सर्व वकाना येथे ग्रामवासियांना तसेच सर्व भारतीयांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक मंगल कामना व्यक्त करते. जय हिंद, जय भारत, जय संविधान. नमस्कार, मी गट विकास अधिकारी संग्रामपूर माधव पायगन सर्व संग्रामपूर तालुक्यातील जनतेला 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांनी आपल्या कर्तव्याचं पालन करा. आपला स्वातंत्र्य दिन हा उत्साहात, आनंदात आणि कर्तव्यदृष्टीने पालन करा. धन्यवाद. त्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांच्या आईवडिलांचे शाल देऊन सत्कार करण्यात आला. यांचे माता पिता आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुई है उनकी, जरा याद करो कुर्बानी. आज धागा पकडून प्रशासनाच्या वतीनं अतिशय सत्य समारोह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुणे भारतचे शहीद यांचे माता पिता या ठिकाणी झालेले आहेत. आणि सन्मान या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी या देशाकरता आपला जे घेऊन मला सुद्धा खूप एक वेगळं भारतीय माझे विद्यार्थी आणि भेटवस्तू देऊन त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. खरोखर त्यांचा त्याग जो आहे हा शब्दातीत आहे. तर त्यांचं आपण उत्स्फूर्तपणे स्वागत करूया. यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो.
यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार माननीय प्रशांत पाटील यांनी शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न केला. मी मराठी न्यूज करिता उद्वान सर्वप्रथम 79वा वर्धापन दिन. तर या वर्धापन दिनाचं औचित्य साधून जसं आपण वाढदिवसाला आपण काय करतो, आत्मचिंतन करतो की मागच्या 1 वर्षात काय केलं आणि पुढच्या 1 वर्षात आपल्याला काय करायचंय, तसं वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण काय करतो, आपण देशासाठी काय केलं, आपण या देशाचे नागरिक म्हणून या देशाची या देशाचा विकास, संस्कृती, देशातल्या लोकांवरती प्रेम, याच्यासाठी आपण काय केलं, आपल्या कामातून देशभक्ती, देशप्रेम आपण देतो का, आपण आपल्या देशाचं नाव उंचावण्यासाठी काही प्रयत्न करतो का, यासाठीचं अवलोकन बसून घ्या यासाठीचं अवलोकन करण्याचा हा क्षण आणि हा दिवस आहे असं मला वाटतं. लहान मुलांना आम्ही शाळेत असताना देखील आम्हाला म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणजे काय, तर त्या दिवशी बाबा सकाळी सकाळी उठायचंय, कपडे घालायचे चांगले, झेंडा फडकवायचाय, खाऊ बिस्किट घेऊन घरी यायचंय, वंदे मातरम, जनगण मन वगैरे म्हणून. तर मला असं वाटतंय की याच्या पलीकडे जाऊन आज आपण या 15 ऑगस्टचं निमित्त साधून चिंतन करायला पाहिजे की बाबा आपण आपल्या परीनं या देशाचं नाव उंचावण्यासाठी काय करू शकतो. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं बघा, कुठले जे विकसित देश आहेत किंवा महान देश म्हणतो आपण त्याला, ते देश महान आहेत म्हणजे काय आहे नेमकं, महान म्हणजे काय, तर तिथले लोक महान आहेत, तिथले लोकांचं चारित्र्य, संस्कार, त्यांचे विचार महान आहेत, म्हणून ते आज देश या पातळीवर पोहोचले. आपण जपान सारखा देश म्हणतो, काय जपान विकसित देश आहे, इथून लोक अमेरिकेत जातात, जपानला जातात, कॅनडाला जातात, तिथं स्थायिक होतात, तिथून मग म्हणतात की बाबा ह्या देशामध्ये असं आहे, इतकी स्वच्छता आहे, इतकं सुंदर आहे, इतका विकास आहे, सगळ्या गोष्टी एकदम वेळेवर होतात, शिस्तबद्ध आहे. तर आपल्या देशामध्ये आपण या आजच्या दिवसाचं औचित्य साधून जर त्याचं अवलोकन केलं, वेगवेगळ्या बाबींचं, आपली शिस्त, आपण जे काम करतो त्याच्यामधलं आपलं निष्ठा, सातत्य, या सगळ्या बाबींचं अवलोकन केलं तर एक दिवस आपण 100% इतर देशांच्या प्रमाणे आपण ही महान होऊ, मोठे होऊ. मी जास्ती वेळ घेणार नाही. मी परत एकदा इथे उपस्थित सर्व नागरिकांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.